भरून भरून घेण्यासाठी हो. हे पण त्यासाठीचं आंदोलन आहे. सदावर्तेजी तुम्हाला एक त्यासाठीचं प्रश्न या राजकारण आहे. निमित्तानं मी मला आपल्या विचारायचा आहे माध्यमातून लोकशाहीच्या की थेट राज्य सरकारला, थेट मुख्यमंत्र्यांना आव्हानात्मक भाषा का? भाजपवरच टीका का? मुख्यमंत्र्यांवरच टीका का? काय नेमकं तुमचं या संदर्भातलं आकलन आहे? कारण का की मराठा लिडरशिपला, मराठा नेतृत्वांना खुश करायचं आणि त्यातले त्यात एक नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न झालेला आहे की मराठा इतर, मग कोणी असोत, ब्राह्मण असोत, कोणी असोत, शेड्यूल कास्टचे असोत, कोणी असोत, मुख्यमंत्री इतर झाला की काहीतरी अघटित घडवायच्या काही राजकीय डोके काम करत राहतात आणि तुम्हाला सांगतो ते फॉर्म्युलेटिंग करत असतात, एक इन्व्हेन्शन करत असतात आणि तुम्हाला सांगतो असे काही लोक हाताला धरून हे केलं जातंय. त्याच प्रकारे जरंगे सुद्धा, मला सांगा, जी गोष्ट तुम्ही असं जर म्हणाल कोणी की प्लॅन म्हणजे ह्या धरती सोडून आकाशावर उद्या सकाळी सगळे लोक आपण शिफ्ट करणार होणार आहे का? त्याच प्रकारे तुम्हाला सांगतो जे आरक्षणाचे तत्व आहेत त्या तत्वाच्या विरुद्ध जाऊन आरक्षण दिलंच जाऊ शकत नाही. कारण तुम्हाला मी एक स्पष्ट सांगू का, मराठा आणि कुणबी हे डिस्टिंक्टली वेगळ्या दोन वेगळे भाग आहेत. हे दोन भाग एकत्र नाहीत. ते ज्या कुणबी भावांचं उदाहरण देतात आमच्या याच्यातल्या विदर्भातल्या, ते खेडूले कुणबी आहेत, ते माझे भाऊ. तुम्हाला सांगतो ज्या वेगवेगळ्या कुणब्यांपैकी मागासले पण असलेले कुणबी भाऊ आहेत, हे माझे मराठा भाऊ ते नाहीत. माझे मराठा भाऊ लढवई आहेत, माझे मराठा भाऊ मागास नाहीत. उगाच जबरदस्ती कोणीतरी राजकारण करण्यासाठी हे मागासले पण माझ्या भावांच्या डोक्यात भरलं आणि तुम्हाला सांगतो याचा परिणाम माझ्या मराठा भावांना जे मोदीजींनी म्हणजे इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास रिझर्वेशन दिलं होतं, त्या रिझर्वेशनमध्ये 9% लोक लागत गेले. ह्या जरंग्यामुळे माझे आज मराठा भाऊ 3%वर आलेत. कारण ओबीसी मध्ये रिझर्वेशनची टक्केवारी किती आहे, जाती किती आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी तमाम माझ्या मराठा भावांना विनंती करतो की जरंग्याच्या नादी लागू नका, जरंग्याच्या म्हणजे होला हो मिसळू नका, तुमचं कॅरेक्टर करिअर खराब करून घेऊ नका. कारण जरंग्याच्या अंतर्वलीतील गुन्हे आतापर्यंत मागे होऊ शकत नाहीत. कारण सुप्रीम कोर्टाने सांगितलं गंभीर अपराधांना मागे घेऊ नये. त्यामुळे आपल्या माध्यमातून जरंगेला येऊ देऊ नये, पोलिसांनी लॉ एन्फोर्स केला पाहिजे आणि लोकांनी त्याला पाठ फिरवली पाहिजे, असं मी आव्हान करतो. सदावर्तेजी, आणखीन एक प्रश्न तुम्हाला या निमित्तानं विचारायचा आहे की ज्या वेळेला कायदेशीर बाबी समोर आलेल्या होत्या किंवा कायदेशीर मुद्दे समोर आलेले होते, त्या कायदेशीर मुद्द्यांना तुम्ही कायदेशीर मुद्द्यांनीच उत्तर दिलेलं आहे. आम्ही बऱ्याचदा बघितलेलं आहे, सातत्यानं तुम्ही त्याबद्दल उत्तर देत असता. मात्र मनोज जरांगे म्हणतायत राज्य सरकार